नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चौर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपण एका व्हिडिओमध्ये पाहिले होते की एमआरएफचा शेअरची किंमत 1 लाखापेक्षा जास्त आहे, म्हणजे तो शेअर फार महाग, आणि इन्फोसिसच्या शेअरची किंमत 1500 रुपये आहे, तो फार स्वस्त. असे काही नसते. शेअरच्या किमतीवरून आपण शेअर महाग किंवा स्वस्त हा ठरवू शकत नाही. हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तो व्हिडिओ प्रथम तुम्ही पाहून घ्या. जर आपल्याला स्टॉक महाग किंवा स्वस्त हे जर ठरवायचे असेल तर त्याला आपल्याला स्टॉकचे व्हॅल्युएशन पाहावं लागते, आणि हे व्हॅल्युएशन आपल्याला एका रेशोवरून समजते. तो फार महत्त्वाचा रेशो आहे. तो रेशो म्हणजेच पीई रेशो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की पीई रेशो म्हणजे काय, आणि या पीई रेशोवरून कसे ठरवायचे की शेअर महाग आहे की स्वस्त. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा, आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक जरूर करा, कारण लाईक करायला आपल्याला काही पैसे लागत नाहीत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण स्टॉक व्हॅल्युएशन म्हणजे काय हे पाहणार आहोत. व्हॅल्युएशन या शब्दाचा मराठीत अर्थ होतो मूल्यांकन. एखाद्या वस्तूचे म्हणजे शेअरचे मूल्य आपण व्हॅल्युएशनवरून ठरवतो. स्टॉक व्हॅल्युएशन आणि स्टॉक प्राईस ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. व्हॉट यू पे, एखादी वस्तू घेण्यासाठी आपण किती पैसे देतो त्याला त्या वस्तूची प्राईस म्हणतात. अँड व्हॉट यू गेट, त्या पैशाच्या बदल्यात आपल्याला त्या वस्तूचे किती मूल्य भेटते त्याला त्या वस्तूचे व्हॅल्युएशन म्हणतात. आता एका सुंदर उदाहरणातून आपण हे समजून पाहू. एका पार्ले बिस्किट पुड्याची किंमत ही 10 रुपये आहे. आपण त्या दुकानदाराला 10 रुपये देतो आणि तो आपल्याला एक बिस्किट पुडा देतो. त्या बिस्किट पुड्यामध्ये 16 बिस्किटे असतात. हे 16 बिस्किटे त्या पार्ले बिस्किट पुड्याचे व्हॅल्युएशन झाले आणि त्याची प्राईस ही 10 रुपये झाली. आता आपल्याला स्टॉक प्राईस आणि स्टॉक व्हॅल्युएशन हे व्यवस्थित समजलेले आहे. आता आपण पी रेशो म्हणजे काय हे समजून पाहू, आणि ते समजण्यासाठी आपण एक प्रॉब्लेम पाहणार आहोत. कारण मी एक मास्टर असल्यामुळे मी तुम्हाला प्रॉब्लेमच्या स्वरूपात ते समजून सांगणार आहे. प्रॉब्लेमचा गिव्हन डेटा हा शेअरची प्राईस 100 रुपये आहे. त्यानंतर पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स त्या पर्टिक्युलर कंपनीचा हा 10,000 आहे. हा आपल्याला बॅलन्स शीटवरून समजतो. आणि त्या कंपनीचे टोटल शेअर हे 1,000 आहेत. तर पी रेशो किती असा आपल्याला प्रश्न आहे. तर पी रेशो काढण्यासाठी प्रथम आपण पी रेशोचा फॉर्म्युला पाहू. पी रेशोचा फॉर्म्युला आहे शेअरची प्राईस डिव्हायडेड बाय शेअरचं अर्निंग, म्हणजे यालाच म्हणतो आपण EPS. आणि आता आपल्याला EPSचा फॉर्म्युला पाहावा लागेल. तर EPSचा फॉर्म्युला आहे PAT म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स. ह्या दोन्ही पण व्हॅल्यू आपल्याला गिव्हन आहेत. तर प्रॉफिट आफ्टर टॅक्स आपला आहे 10,000 डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर 1,000. तर ह्याची व्हॅल्यू येते 10, म्हणजे आपला EPS हा 10 रुपये आहे. आता हा EPS आपण वरच्या फॉर्म्युल्यात टाकू. तर शेअरची किंमत आपली आहे 100 रुपये. त्यानंतर आपला EPS आहे 10 रुपये. आता आपला पी रेशो हा 10 येणार आहे. उदाहरणामध्ये आपला पी रेशो हा 10 आलेला आहे, आणि याचा अर्थ असा होतो की या कंपनीपासून 1 रुपया प्रॉफिट कमवण्यासाठी इन्व्हेस्टर लोक हे 10 रुपये देण्यासाठी तयार आहेत. आता पी रेशोहून कसं ओळखायचं की तो शेअर स्वस्त आहे की महाग आहे. तर एक थंब रूल असा आहे की जेवढा पी रेशो कमी तेवढे चांगले, म्हणजे लोअर इज बेटर. पण कमी म्हणजे किती कमी चांगले हे काही आपल्याला समजत नाही. आणि यासाठी पी रेशोहून शेअर महाग आहे की स्वस्त समजण्यासाठी 2 मेथड आहेत. तर त्या 2 मेथड आता आपण पाहणार आहोत. पीअर टू पीअर पीई कंपॅरिझन, म्हणजे यामध्ये एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या 2 कंपन्या आपण घेतो आणि त्या 2 कंपन्यांच्या पीईची आपण तुलना करतो. उदाहरण घ्यायचे झाल्यास आपण IT क्षेत्राचे उदाहरण घेऊ. तर IT क्षेत्रातील 2 कंपन्या म्हणजे TCS आणि इन्फोसिस, या 2 कंपन्यांचे पीई घ्यायचे, आणि ज्या कंपनीचा पीई कमी असेल ती कंपनी स्वस्त समजायची दुसऱ्या कंपनीपेक्षा. हे तर आपण रोजच करतो, कारण आपण भाजी मार्केटमध्ये जातो. भाजी मार्केटमध्ये बरेच भाजी विक्रेते असतात आणि सर्वांकडे कोथिंबीर ही विकायला असते. एका भाजी विक्रेत्याकडे कोथिंबीरीची किंमत 10 रुपये असते, तर दुसऱ्या भाजी विक्रेत्याकडे कोथिंबीरीच्या जुडीची किंमत 5 रुपये असते. यावरून आपल्याला समजते की 10 रुपयावाली कोथिंबीर ही महाग आहे आणि 5 रुपयावाली कोथिंबीर ही स्वस्त आहे. कोथिंबीरीची जुडी आपण मेथीच्या जुडीशी कंपेअर करत नाही. कोथिंबीरची जुडी ही कोथिंबीरीच्या जुडीशीच कंपेअर करतो. पण इथे पण एक ट्विस्ट आहे. जी कोथिंबीर 10 रुपयाला असेल, तिची क्वालिटी चांगली असेल,
तिची साईज जास्त असेल आणि 5 रुपयाची कोथिंबीर ही कमी क्वालिटीची असेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अशी वस्तू घ्यायची आहे की कमी किमतीत आपल्याला चांगला माल भेटला पाहिजे. तर शेअरच्या बाबतीत पण तसं आहे. जर आपल्याला पी कमी वाटला तर आपण त्याचं फंडामेंटल पाहायचं आहे. म्हणजे फंडामेंटलमध्ये आपण त्याची सेल्स ग्रोथ पाहायची, त्याची प्रॉफिट ग्रोथ पाहायची, त्याचं मार्जिन पाहायचं, त्याचा कॅश फ्लो पाहायचा. आणि तो जर चांगला वाटत असला तरच आपण कंपनी ही आपल्या गुंतवणुकीसाठी सिलेक्ट करायची आहे. तर पी रेशो ही आपली गुंतवणुकीसाठी शेअर सिलेक्ट करण्याची पहिली पायरी आहे. दुसरी पद्धत पाहणार आहोत ती म्हणजे इंडस्ट्रियल पीई कंपॅरिझन. आपले भारतीय शेअर मार्केट हे 11 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये विभागले गेले आहे. ते सेक्टर तुम्हाला माहीत नसेल तर मी हा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ प्रथम तुम्ही पाहून घ्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर ह्या प्रत्येक सेक्टरचा एक पी असतो आणि त्यालाच आपण म्हणतो इंडस्ट्रियल पी. आता उदाहरणार्थ आय टी सेक्टरचे उदाहरण घेतल्यात. आय टी सेक्टरचा इंडस्ट्रियल पी हा आपण आय टी कंपन्यांच्या पीईसी कंपेअर करायचा. आणि जर तुम्हाला कंपनीचा पी हा इंडस्ट्रियल पीपेक्षा जास्त असेल तर ती कंपनी ओव्हर व्हॅल्यू असते असे आपण म्हणतो. आणि कंपनीचा पी जर इंडस्ट्रियल पीपेक्षा कमी असेल तर ती कंपनी ही अंडर व्हॅल्यू आहे असे आपण म्हणतो. आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ की 5 मिनिटात कसे ठरवायचे की शेअर हा महाग आहे की स्वस्त आहे. यासाठी आपण ग्रो ॲपवर जाणार आहे आणि ग्रो ॲपच्या माध्यमातून हे समजून पाहणार आहोत. ग्रो या ॲपवर आलेलो आहे आणि प्रथम आपण पीअर टू पीअर पी कंपॅरिझन घेणार आहे. त्यासाठी आपण उदाहरणासाठी आय टी सेक्टर घेतले होते आणि आय टी सेक्टरमधली पहिली कंपनी आपण घेणार आहोत इन्फोसिस. तर इन्फोसिस कंपनीवरती आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला इन्फोसिसचा पी रेशो TTM म्हणजे ट्रेलिंग 12 मंथ पी हा 25.64 आहे. आता आपण दुसऱ्या कंपनीवर येणार आहे. ती कंपनी आहे आपली TCS आणि TCSचा पी हा आपल्याला दिसतो आहे 31.05. तर यावरून आपल्याला लक्षात येत आहे की इन्फोसिस कंपनी ही TCS कंपनीपेक्षा स्वस्त आहे. आता आपण दुसरी मेथड पाहणार आहोत. दुसऱ्या मेथडमध्ये आपण कंपनीचा पी हा त्याच्या इंडस्ट्रियल पीईसी कंपॅरिझन करणार आहोत. तर या ठिकाणी आय टी सेक्टरचा इंडस्ट्रियल पी आहे 29.34. त्यानंतर TCSचा पी आहे 31.05. म्हणजे या केसमध्ये आपल्याला लक्षात येत आहे की इंडस्ट्रियल पी हा कंपनीच्या पीईपेक्षा कमी आहे. म्हणजे ही कंपनी ओव्हर व्हॅल्यू आहे. आणि आपण जर इन्फोसिसचं उदाहरण पाहिलं तर इन्फोसिसच्या उदाहरणामध्ये आपल्याला असं लक्षात येत आहे की इन्फोसिसचा पी हा 25.64 आहे. आता इंडस्ट्रियल पी कारण ही पण आय टी सेक्टरचीच कंपनी आहे तो सेमच असणार आहे. तो आहे 29.34. आणि इथं आपल्या लक्षात येत आहे की इंडस्ट्रियल पी हा जास्त आहे कंपनीच्या पीपेक्षा. म्हणजे ही कंपनी ही अंडर व्हॅल्यू आहे. आता आपल्याला व्यवस्थित समजले आहे की कंपनीच्या पीवरून कसे काढायचे की ती कंपनी स्वस्त आहे की महाग. आपल्याला पी रेशो म्हणजे काय ते व्यवस्थित समजलेले आहे. पी रेशोहून स्वस्त शेअर कसे शोधायचे ह्या दोन्ही मेथड आपल्याला कळल्या आहेत. त्यासाठी आपण ग्रो ॲपचा कसा वापर करू शकतो आणि 5 मिनिटात स्वस्त स्टॉक कसा शोधू शकतो हे पण आपण पाहिले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि गोष्ट पाहण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.